उपवास असो किंवा नसो, साबुदाणा खिचडी घरात झाले की सगळे टक लावूनच बसतात ना. लहानपणी असंच व्हायचं. मी काय केलं, कढईमध्ये शेंगदाणे भाजण्यासाठी टाकले. चटचट मंद गॅसवरती शेंगदाणे भाजलं की खाली उतरवून घ्यायचं. थंड झालं की मिक्सरला शेंगदाणे वाटून घ्यायचे. जास्त बारीक करायचं नाही, मोठंच वाटून घ्यायचं. आणि कढईमध्ये तेल आणि थोडंसं तूप टाकलं आणि एक बटाटा बारीक चिरून घेतला होता, तो सुद्धा टाकला. आणि थोडासा बटाटा मऊ झाला की त्यामध्ये काय करायचं, मिरचीचा ठेचा टाकायचा. 4 मिरच्या होत्या आणि 1 तास साबुदाणा भिजत घातलेला होता. मस्त सुटसुटीत झालेला होता. शेंगदाणे थोडंसं मीठ टाकून छान सगळं एकत्र करून घ्यायचं. 5 मिनटं साबुदाणा हलवण्याच्या नंतर आपली साबुदाणा खिचडी